हॅलो. तू तर कॉलही नाही केला. ठीक आहेस ना? मी तर बिलकुल ठीक आहे. तू कसा आहेस? अगं मी तर एकदम मस्त आहे. आताच टूर संपवून परत घरी आलोय मी. तू फ्री असशील तर घरी येऊ का मी? अरे तू आता घरी नको येऊस. काय झालं? घाबरते काय आहेस? तुझा नवरा घरी आहे का? असं काही नाहीये. ते कधीच ऑफिसला गेलेत. पण तू नको येऊस आता. अगं नवरा घरी नाही आहे ना, तर तुला काय झालंय? अरे ऐक, माझ्या नवऱ्यानी ना पूर्ण घरात सीसीटीव्ही कॅमेरा फिक्स केलेले आहेत. तू येशील तर त्यांना लगेच कळेल. काय डार्लिंग, तू खरं बोलतेस का? मग नाही तर काय. आजपासून आपलं भेटणं खूप कठीण होणार आहे. का, असं काय झालं? अरे मी सांगितलं ना तुला सीसीटीव्ही कॅमेरे फिक्स केलेत म्हणून. अशा परिस्थितीत तू कसा काय येऊ शकतो? इथे जे काही सुरू असतं ते सगळं माझा नवरा ऑफिस मध्ये बसून बघत असतो. जर तू इथे आलास तर दुसऱ्या मिनिटाला ते पण इथे पोहोचतील आणि दोघांचाही गळा एक साथ कापतील. असं आहे तर मग मी नाही येऊ का? हो ना. मला वाटतं आपण आधीसारखं आता कधीच भेटू शकणार नाही. ठीक आहे, मी फोन ठेवते. अरे तू तू इथे का आलास? तुला मी यायला इथे नाही म्हटलं होतं ना? बघा, मी एक टीव्ही मेकॅनिक आहे मॅडम. काय? आता मी एक टीव्ही मेकॅनिक म्हणून तुझ्या घरी आलोय. मला आत बोलाव. बापरे, ठीक आहे आत ये. अरे हा, तू थांब. फोन आला आहे. कोण आहे बघून येते. ठीक आहे. अरे बापरे, माझ्या नवऱ्याचाच फोन आहे. आता काय करू? टीव्ही खराब झालाय म्हणून मेकॅनिकला बोलवलंय असं सांग त्याला. ठीक आहे. अरे कोण आहे तो? यावेळी घरात आलाय? ते काय आहे ना की टीव्ही खराब झाला होता म्हणून मी मेकॅनिकला कॉल केला. तोच आलेला आहे. अच्छा असं आहे का? ठीक आहे, फोन ठेव. हो हो. हे बघ, किती वेळा सांगितलं तू नको येत जाऊ इथे. मग तरी तू का आला? तुला पाहिल्याशिवाय नाही राहू शकत म्हणून तुला पाहायला आलोय मी. हे बघ, माझ्या नवऱ्याला ना माझ्यावर संशय आलाय. आता मी तुला नाही भेटू शकणार. कारण जर आपल्या दोघांबद्दल त्यांना कळलं तर ते आपल्या दोघांना मारून टाकतील. तुला नाही माहिती त्यांच्याबद्दल. मला भेटायचा तू प्रयत्न पण करू नकोस. टीव्ही मेकॅनिक म्हणून आलायस ना तू? टीव्ही मेकॅनिक म्हणूनच चालला जा. तेच आपल्या दोघांसाठी बरं राहील. आजचं हे आपलं भेटणं शेवटचं आहे. जर पुन्हा आपण दोघं जर भेटलोय ना तर तुझा आणि माझा तोच शेवटचा दिवस राहील. जर तू हा निर्णय घेतलाच असशील तर यापुढे मीही तुला भेटायला येणार नाही. येतो मी आता. ठीक आहे. हाय फ्रेंड्स. आताच माझा नवरा फॉरेनला गेलाय. त्याला सी ऑफ करूनच मी आता आलीये. माहिती नाही का, माझा जीव खूप जड झालेला आहे. त्यांना परत येण्यासाठी 1 आठवडा लागेल असं म्हणालेत. आमचं लग्न जेव्हापासून झालंय तेव्हापासून असं मला एकटं सोडून ते कुठे गेलेले नाहीये. माहिती नाही का, मला खूप असं जड वाटतंय. फ्रेंड्स, माझ्यासारखे तुम्ही पण तुमच्या पॅरेंट्सला, तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बायकोला किंवा तुमच्या मुलांना किंवा मित्रांना यांच्यापैकी कोणी फॉरेनला गेलं असेल, माझ्यासारखं तुम्हाला पण जर एकटं वाटत असेल तर खाली कमेंट्समध्ये येस करून कमेंट करा. पुन्हा भेटूया. बाय.
अरे कोण आहे तुम्ही? काय करतोय तिकडे? हे तुम्हाला ओळखलं नाही आहे का? मी तुझा नवरा आहे. हा? हे काय फालतू बोलताय तुम्ही? ए ओरडू नकोस, मी एक चोर आहे. काय म्हटलं? जर तोंड बंद ठेवशील तर फक्त दागिने आणि पैसे घेऊनच जाईन मी. जर आवाज केलास. ऐका हो, अहो इकडे या ना, चोर आलाय. इकडे या ना, लवकर लवकर या ना इकडे, ऐका ना. ए तू आता कोणाला बोलावलास? माझ्या नवऱ्याला. तुझ्या नवऱ्याला? हो, बाजूच्या रूम मध्येच तर बसलेले आहेत ते. अरे तुझा नवरा तर बिझनेसच्या कामासाठी फॉरेनला गेलाय. ते तुला कसं माहिती? अरे वा, सकाळीच तू तुझा नवरा विदेशात गेला म्हणून व्हिडिओ अपलोड केलास ना. मी केलं तुझा तर होतं. फॉलोअर आहे, हा? तुझा सबस्क्रायबर. म्हणून तुझा नवरा घरात नसताना तुझ्याच घरी चोरी करण्यासाठी आलोय मी. इमानदारीने सगळे दागिने माझ्या हाती सोपव, नाहीतर देते मी, मला काही करू टाइम नका. वेस्ट करू नको. लवकर काढ, लवकर. ठीक आहे. चेन. लवकर लवकर. सगळे दागिने काढ. कमीत कमी 10 तोळ्याची तर असेलच. जोवर मी इथून जात नाही तोवर चुपचाप राहायचं. व्हिडिओनी तर माझं काम झालं. मजा आली. जर ओरडलीस अरे देवा, माझा नवरा फॉरेनला गेला या दुःखात. मी एक व्हिडिओ पोस्ट काय केला, हा चोर साला फॉलोवर बनून माझे पैसे, दागिने सगळं घेऊन गेला. चोर पण फॉलोवर बनला. अरे देवा, फुटलं नशीब. अहो ऐका, हे घ्या दूध, पिऊन घ्या. ऐका ना. अहो ए मी इथे झोपतोय, कशाला डिस्टर्ब करतेस? शिट. याचं घोरणं पण. ऐका ना. ए मला सारखं सारखं डिस्टर्ब काय करतेस? चल बाहेर जा. उगाच डोकं खराब करते. अहो ऐका, ऐका ना. मीच आहे. अरे तुला काही अक्कल आहे की नाही? झोपल्या माणसाला असंच रागवतात का? माहित नाही कुठून आली. कसा माणूस आहे हा. यांना ना उठवून बघते. अहो ऐका, अहो ऐकलत का? अरे मला शांतपणे झोपू दे ना यार. ते थोडं बोलायचं होतं. अरे एवढं काय बोलायचंय? काय झोपेत बोलशील का? चल झोप तू पण. स्वतःचा चेहरा पाहिलाय का? तोंड बंद करून झोप. परत काही म्हणालीस ना तर जीव घेईन. अहो अहो, तुम्हाला माहितीये का एक गोष्ट? काय झालं? माझी मैत्रीण निशा आहे ना, हा माहितीये. तिनं आपल्या नवऱ्याला सोडून कोणा दुसऱ्यासोबत पळून गेली ती. अगं काय? कोणा दुसऱ्यासोबत पळाली ती? पण का? अजून काय, तिचा नवरा पण ना तुझ्याच सारखा होता. फक्त खायचं आणि झोपायचं बस. आपल्या बायकोची काळजीच नव्हती त्याला. या परिस्थितीत तिने दुसरा माणूस शोधला आणि त्याच्यासोबत कुठेतरी पळून गेली. बिचारा तिचा नवरा. आता पश्चाताप करून काय फायदा? बायकोची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ती कोणा दुसऱ्यासोबत पळून जाईल. यापुढे मी झोपणारच नाही. तिच्या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देतच राहीन मी, नाहीतर ही पण पळून जाईल. जर ही पळाली तर आपलं आयुष्य तर संपलं. डार्लिंग अश्वती, अश्वती. हा बोलवलं का? काय अगं झालं काहीच हो? नाही, आजपासून हा? तू जे म्हणशील तेच ऐकीन मी. तू अजिबात काळजी करू नकोस. तू जेही म्हणशील ते सगळं ऐकीन मी. ओके? हम्म, आणि आजपासून आपण दोघंही हॅप्पी राहू डिअर. बघूया.